वारे बॅक। आता मी दुसरा काहीतरी सिम्बॉल बाजूच्या विधानसभेत बोलून आलो, इथं बॅट बोलायला लागते। महाविकास आघाडी आहे आपली। सन्माननीय राजेंद्रभाऊ मुळक यांच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित प्रहार संघटनेचे नेते रमेशभाऊ कारेमोरे, गोंडवाना गणत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हरीशभाऊ उके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, आपल्या भागातले जिल्हा सदस्य व माझे काका दुधरामजी सव्वालाके, शांताताई कुंभरे, शंकरजी चाहिंदे, या गावचे माजी सरपंच कांबळेजी, माजी पंचायत समिती सदस्य शंकरजी होलगिरे, बिरनवरताई व समस्त मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आज जी लढाई आहे आपली, निवडणूक नाही लढाई आहे। ज्याप्रमाणे आपण 6 महिन्या अगोदर लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल कशा प्रकारे सुनील बाबू केदारांना जेलमध्ये टाकण्याचं काम करण्यात आलं, तिथं न थांबता आपले वकील साहेब जे ॲडव्होकेट आहे त्यांनी पूर्ण वकिली खपवली रश्मी बर्वेंच्या नामांकन रद्द करण्याबद्दल। अरे तुम्ही 2.5 वर्ष ज्या व्यक्तीने काम केलं या विधानसभेमध्ये, या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांना पक्षाने उमेदवार दिलेली होती, पण आपल्या आमदाराला भीती वाटली रश्मी बर्वे खासदार बनली तर ह्या विधानसभेमध्ये माझी पायाखालची माती कुठेतरी जमीन सरकेल, कुठेतरी काँग्रेस उभी होईल आणि उद्या येणारी निवडणूक माझ्यासाठी कठीण होईल। झाली कठीण। रश्मी बर्वे नाही आला, बबलू बर्वे आला तुझ्यावर, कारण जनतेने जे ठरवलेलं आहे ते जनते जे ठरवते ना, मग कोणी ॲडव्होकेट असो, कोणते देशाचे पंतप्रधान जर तुम्ही आणले कणांना, ज्या कणांमध्ये देशाचे पंतप्रधान आले आणि पहिल्यांदा 10 वर्षामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीचे नाव घेतलं त्यांनी। काय गरज पडली 10 वर्षात महान त्यागी बाबा जुमदेवजीचे नाव घ्यायची? कारण बबलू बर्वे हा परमात्म्याचा सेवक आहे। मी कधीच नाही म्हटलं नगरजनमध्ये येऊन की परमात्म्याचा सेवक आहे आणि मला परमात्म्यावाले मत द्या। अरे ज्यांना माहित आहे, ज्यांना आपलं काम माहित आहे ते कामावर मतदान करतात। माननीय सुनील बाबू केदारच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदने एवढे कामं केले 2.5 वर्षामध्ये की त्या कामांच्या भरोशावर आम्हाला पूर्ण मतदान मिळालेले आहे। प्रत्येक निवडणूक आम्ही जिंकलो, मग ते अभिजित भाऊ वंजारीची असो किंवा माननीय सुधाकरजी अडबलेची असो, जिल्हा परिषदचे उपचुनाव असो, सर्व निवडणूक जिंकलो। यांच्याच गावात यांचीच पंचायत समिती बिरनवरताई आपल्या उपचुनावामध्ये आपण जिंकलो आहोत। हा उदाहरण आहे। तर हे आम्ही कोणाच्या आपले कामं फक्त कामं दाखवून निवडणूक जिंकलेलो आहे। म्हणून आपल्या सर्वांना विनंती करण्याकरता आज इथं आलेलो आहे आपण की ज्याप्रमाणे आपले आमदार सांगतात